नमस्कार. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे अर्थसंकल्पाचे वाभाडे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरभरून यश या महाराष्ट्रामध्ये आलं आणि महायुतीला लोकांनी अक्षरशः झोडपून काढलं. सपशेल त्यांना नाकारलं, कारण महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये फक्त 17 सीटा आलेल्या आहे. हे 17 उमेदवार निवडून कसे आले? कारण त्यांचं जे टार्गेट होतं हे 40+ टार्गेट होतं. या 40+ टार्गेटमध्ये मोठ्या स्वरूपाचा ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि हा सर्वचा सर्व जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो सर्वचा सर्व ओव्हर कॉन्फिडन्स महाराष्ट्रामध्ये झिरो झाला. महाराष्ट्रामध्ये फक्त 17 उमेदवार महायुतीचे निवडून आले. हे महायुतीचे उमेदवार अहंकारातून निवडून आले असं लोकांचं म्हणणं आहे. 40+ अहंकार त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यामुळे त्यांचे फक्त एवढेच उमेदवार येऊ शकले. या उलट तळागाळांमध्ये लोकांपर्यंत पोहोचणारी महाविकास आघाडी कोणत्याही स्वरूपाचा अहंकार न बाळगता मिळेल त्या पद्धतीनं प्रयत्न करायचे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले उमेदवार निवडून आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा. हे आशा, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वास्तवात आणला आणि महाविकास आघाडी हे भरभरून यश मिळवू शकली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही प्रमाणामध्ये आपले उमेदवार निवडून आले त्याच्यामुळं आपलं सर्व पानिपत झालं हे महायुती सरकारनं ओळखलं आणि मग काय करायचं, लोकांनी आपल्याला सपशेल नाकारलं. आपल्याला लोकांनी मतं दिली नाही, पण आपण येणाऱ्या 2-3 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाचा जर आपल्याला लोकांनी नकार दिला तर आपल्याला सत्तेमध्ये खाली यावं लागेल. हा विश्वास महायुती सरकारला आला. त्यांनी त्यांचं चिकित्सक अध्ययन केलं असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या यशाचं आणि मग तिथून निवडणुका कशा जिंकायच्या ही रणनीती त्यांची सुरू झाली आणि मग त्यांनी शेवटचं जे कार्ड आहे हे फेकायला सुरुवात केली. मग त्यांनी आजूबाजूच्या राज्याकडे पाहिलं की 2-4 महिन्याच्या अगोदर 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्या आणि या 4 राज्याच्या निवडणुकीपैकी 3 राज्याच्या निवडणुका आपण कसं जिंकलो. लागूनच एक मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि या मध्य प्रदेशमध्ये आपल्याला भरभरून यश मिळालं. निवडणुकीच्या अगोदर कोणत्या स्वरूपाचं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं नव्हतं, परंतु तरी देखील त्यांना निवडणुका जिंकणं शक्य झालं. ते कशाच्या आधारावर शक्य झालं? तशीच रणनीती महाराष्ट्रामध्ये जर अवलंबली तर आपल्याला यश मिळेल का, हा विचार विनिमय सुरू झाला. मग त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जसं कार्ड फेकलं तसंच कार्ड महाराष्ट्रामध्ये फेकण्याचा प्रयत्न केला आणि मग ते कार्ड कसं फेकायचं तर त्याच्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला. मग अर्थसंकल्पाचं कार्ड अर्थमंत्र्याच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी अशी संकल्पना मांडली की मध्य प्रदेशमध्ये जशी त्यांच्या मतं परिवर्तित करण्यामध्ये एवढा आक्रोशाला दाबून मतपरिवर्तन करण्यामध्ये जशी लाडली बहिणा जी योजना त्यांच्या कामी आली तशीच योजना महाराष्ट्रामध्ये त्यांनी या अर्थसंकल्पनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. भले तिथल्या मातृभाषेनुसार त्यांचं नाव वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना 30
योजना मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण म्हणून त्यांनी अंमलात आणली. त्या योजनेमध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल केला नाही. ती योजना लोक म्हणतात की मामाजीची कॉपी केली. कारण मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री यांच्या काळामध्ये ती योजना सुरू झाली होती. शिवराज सिंग चौहान यांना मुख्यमंत्री यांना लोक आपुलकीच्या भावनेने मामा असं म्हणतात. मामाजीच्या योजनेची कॉपी झाली आणि ही मामाजीची योजना महाराष्ट्रामध्ये उदयास आली. तिचं नाव आहे लाडकी बहीण योजना. आता फक्त फरक या योजनेमध्ये फरक फक्त एवढाच केला त्यांनी की ही योजना मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपये एका महिन्याला एका अकाउंटमध्ये जमा होत होते. महाराष्ट्रामध्ये फक्त 1500 रुपये या योजनेच्या माध्यमातून जमा होतात. ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली, पण लोक मतदान करतील का हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. कारण इथले अर्थमंत्री तर खूप नशिबान आहे. मागचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, या अर्थसंकल्पीय अधिवेशन तर असं झालं की त्या अर्थसंकल्पावर अजित पवारांनी टीका केली आणि नंतर बंड घडून आलं आणि तोच अर्थसंकल्प मग त्यांना राबवावा लागला. योगायोग होता तो त्या गोष्टीचा. पण एखादी योजना एखाद्या प्रांतामध्ये जेव्हा यशस्वी होते तेव्हा ती इतर प्रांतामध्ये यशस्वी होईलच याची कोणत्या स्वरूपाची गॅरंटी येत नाही. कारण अजित पवार जेव्हा अर्थसंकल्प मांडण्याच्या 2 दिवस अगोदरपर्यंत लोकांनी मोठ्या स्वरूपाचे आराखडे बांधले होते. बाकी राजकीय पक्षांनी मोठ्या स्वरूपाच्या अर्थसंकल्पाविषयी अंदाज बांधले आणि त्याच्यातले बहुतांश जे अंदाज होते ते बहुतांश अंदाज लोकांचे 75% खरे ठरले. कारण अर्थसंकल्प असा असेल, उद्धव ठाकरे साहेबांनी तर मीडियाजवळच सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना येणार आहे आणि ते पैसे टाकणार आहे लोकांच्या खात्यामध्ये. म्हणजे लोकांमध्ये यांच्याविषयी एवढ्या स्वरूपाचं परसेप्शन सेट झाले आहे का हे काय करतील हे सुद्धा लोकांना अगोदरच त्याचा गेस येतो, त्याचा अंदाज येतो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये ज्या खैराती वाटल्या त्या खैरातीचा कितपत फायदा होईल हे आपल्याला वेळेवरच समजेल. या अर्थसंकल्पामध्ये निव्वळ खैराती आहे, निव्वळ वाटप आहे आणि त्या वाटपातून, त्या योजनेच्या माध्यमातून फक्त हे लक्षात येते की लोकांना फक्त त्यांना द्यायचं आहे. आमिष अशा स्वरूपाचे त्याच्यामधून हाही अंदाज लागतो की हे जे आश्वासनं दिली आपल्याला नाहीतरी 2-3 महिनेच पाळायचे आहे, 2-3 महिन्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर आपण राहणारच नाही आहे याचा पण अंदाज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येतो. या अर्थसंकल्पामध्ये अन्नपूर्ण नावाची एक योजना आणली सरकारच्या माध्यमातून. वर्षाच्या काठी 3 सिलेंडर पात्रताधारक कुटुंबांना मुक्त दिले जातील. आता 3 सिलेंडर मुक्त दिले जातील, पण जे सिलेंडर देतात त्याच्यावरचे जर त्याची किंमत जर कमी केली नाही तर 12% होऊन जाणार. लोकांचा त्या 3 सिलेंडरचा कोणत्या स्वरूपाचा फायदा होणार नाही. त्याच्यामध्ये आशा सेविकेचं मानधन वाढवण्याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोक आपल्याला कसे मतं टाकतील, लोक कसे आपल्या आमिषाला बळी पडतील असा सर्वचा सर्व आढावा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सध्याचं जे सरकार आहे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. या सरकारच्या माध्यमातून त्या अर्थसंकल्पामध्ये एक लखपती दीदी नावाची योजना पण आहे. त्या लखपती दीदीच्या माध्यमातून, सिलेंडरच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते करत आहे जे सत्ताधारी पक्ष आहे. परंतु नागरिक या नात्यानं सर्वच्या सर्व योजनांचा नागरिक फायदा घेतील, पण मतं टाकतील याची कोणत्या स्वरूपाची गॅरंटी देता येणार नाही. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत कोणत्या स्वरूपाचे लोक मतं टाकतील असं ठोक स्वरूपाचं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगता येणार नाही. कारण या अर्थसंकल्पातील ज्या कोणत्या तरतुदी आहे या अल्पकालीन तरतुदी आहे, या निवडणुकीला समोर ठेवून ठेवलेल्या तरतुदी आहे.
आणि ह्या तरतुदी ज्या असतात, या तरतुदी व्यतिरिक्त लोकांच्या वेगळ्या स्वरूपाच्या समस्या असतात. त्या समस्यांचा जो अनुभव आहे लोक दररोज घेत असतात आणि लोकांना त्या समस्या सोडवणं महत्त्वाचे असते. लोकांना 3 सिलेंडर मोफत मिळणार याचं महत्त्व नाही. यदा कदाचित लाडली बहिणीच्या माध्यमातून तुम्ही 1500 रुपये महिन्याला लोकांच्या अकाउंटमध्ये टाकणार बहिणीच्या, पण लोकांना त्यांचं महत्त्व वाटणार नाही. महत्त्व लोकांना कशाचं वाटणार, तर लोकांचे जे मुलं आहे घरी बसलेले आहे. 2014 पासून गव्हर्नमेंटचे सर्व ज्या जागा आहे या बंद आहे. त्याच्यामुळं त्यांना दिवस रात्र त्यांचे मुलं बेकारीत पडलेले आहे. त्यांचे मुलं उच्च शिक्षित आहे आणि आपले मुलं 10-15 वर्षापासून घरच्या घरीच बसलेले आहे. लोकांना ही गोष्ट महत्त्वाची वाटते त्या 3 सिलेंडरपेक्षा, 1500 रुपये अकाउंटपेक्षा किंवा लखपती दिदी योजनेपेक्षा. कारण प्रत्येकाच्या घरी तरुण मुलं आहे. प्रत्येकाच्या घरचे तरुण मुलं अभ्यास करत आहे. प्रत्येकाचे तरुण मुलं जे आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, वाचनालयाच्या माध्यमातून, अभ्यासिकेच्या माध्यमातून रात्रीचा दिवस करत आहे. मग अशी सर्व परिस्थिती असताना जेव्हापासून 2014ला हे सरकार बसलं आणि हे सरकार आलं तेव्हापासून पूर्णच्या पूर्ण ज्या व्हॅकन्सीज होत्या ह्या पूर्णच्या पूर्ण व्हॅकन्सीज बंद झालेल्या आहे. हे म्हणतात की आम्ही रोजगार दिला आणि या रोजगाराचा ते अर्थ असा काढतात की आम्ही कंपनीमध्ये रोजगार दिला. या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, या गावातील लोकांना कंपनीचा रोजगार नको आहे. त्यांना सरकारी नोकरी पाहिजे. त्या सरकारी नोकरीला ते नोकरी म्हणतात, कंपनीच्या नोकरीला नोकरी म्हणत नाही. कंपनीमध्ये गेलं असं म्हणतात. परंतु लोकांच्या या सर्व गोष्टी लक्षात येतात. कारण दिवस रात्र मेहनत करणारे पोरं त्यांना समोर दिसतात. मग लोकांना या नोकरीचं नॉलेज कुठून येते? जागा असूनही सरकार नोकर भरती करत नाही. लोकांना हे नॉलेज कुठून भेटते? तर त्यांच्या आजूबाजूचे ऑफिसेस आहे. लोकांना हे समजते की आपल्या गावच्या इलेक्ट्रिक ऑफिसमध्ये कर्मचारी नाही. आपल्या गावच्या म्हणजे आपण ज्या ठिकाणी तहसीलच्या कामासाठी जातो या तहसीलच्या कामासाठीचा जो स्टाफ आहे हा नाही, त्याचा संबंध येतो. आपण पंचायत समितीमध्ये जातो, तिथं कामाचे कर्मचारी कमी असतात, तिथं टेबल खाली दिसतात, तिथं त्यांना अनुभव येतो. असे सर्व जे अनुभव आहे त्यांच्या अवतीभोवतीचे अनुभव आहे. त्याच्यामुळं जागा असून सुद्धा हे सरकार जागा भरत नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत हे सरकार आलं की जागा बंद झाल्या असा त्यांच्या मनामध्ये एक विचार तयार झालेला आहे. त्याच्यामुळं दीर्घकालीन स्वरूपाची सूचना सरकारसाठी एकच आहे की त्यांनी नोकर भरती परमनंट स्वरूपाची करावी. कारण प्रत्येकाच्या गावामध्ये शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, त्याच्यानंतर प्राथमिकच्या समोरच्या देखील शाळा आहे आणि प्रत्येक माणसानं आपल्या गावातील जी शाळा आहे इथे त्यांना रिक्त जागा दिसतात. सरकार GR काढते त्यांच्या मानसिकतेनुसार. सरकार अशा स्वरूपाचा GR काढते की जागा आम्ही समोर भरतो. 2014ला जेव्हा प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार बसलं तेव्हा त्या ठिकाणी विनोद तावडे हे शिक्षण मंत्री होते. विनोद तावडेंनी लोकांना बनवाबनवी करून त्यांचा कालावधी जो आहे हा पूर्ण टाइमपास करून घेतला. लोकांची नजर आहे, लोकांच्या हे दीर्घकाळ स्मरणात राहतं. तुम्ही मीडियाला ज्या प्रतिक्रिया देतात या प्रतिक्रिया लोकांच्या लक्षात राहतात. लोक त्यांचा अभ्यास करतात आणि त्याच्यावरून सर्व एकच गोष्टी लक्षात येते की तुम्हाला नोकर भरती करायची नाही. तुम्हाला पैसा वाचवायचा आहे. लोक म्हणतात देशाचा पैसा आहे, हा पैसा देशासाठीच खर्च झाला पाहिजे. मग पैसा नाही आहे, पैसा वाचवणे हे गोष्ट लोकांना मान्य नाही. पैसा जर वाचवत आहे तर मग तुम्ही खर्च कसा करता? तुम्ही तुमचे मेळावे कसे घेता? तुम्ही तुमच्या जाहिराती कशा देता? TV वरच्या ज्या जाहिराती आहे या सेकंदाप्रमाणे असतात. दिवसेंदिवस त्या TV वरच्या जाहिरातीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोकांना ही गोष्ट लक्षात येते कारण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचे जे लोक आहे हे सुशिक्षित झालेले आहे. त्याच्यामुळे या लोकांना या सर्व गोष्टी आठवतात. लोकांना नोकरी देण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नाही आणि मग तुम्ही तुमचा खर्च का करता? शिंदे गटानं सर्वात पहिल्यांदा दसऱ्याचा मेळावा जो घेतला होता, पूर्णच्या पूर्ण एसट्या बुकिंग केल्या होत्या. हे पैसे आले कुठून? TV वर तुम्ही वाढदिवसाच्या जाहिराती देता, इलेक्शनच्या जाहिराती देता, तुम्ही एरोप्लेनचे दौरे करता, हे तुमच्याजवळ पैसे येतात कुठून? पैसा वाचवणे हा मुद्दा नाही. सरकार मग लेटर काढते की उपलब्ध असलेल्या जागेपैकी 80% जागा भरण्याचा अधिकार
80% जागा भरण्याचा अधिकार ही काय गोष्ट असू शकते? पूर्णच्या पूर्ण जागा का भरत नाही? पैसे नाही हा मुद्दाच असू शकत नाही. तुम्ही कर्ज काढा, पण गरिबांच्या लोकांना, गरिबांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना पात्रता असून सुद्धा त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही. लोकांच्या मनामध्ये हे शल्य आहे. कारण लोकांचे जे मुलं आहे सगळ्याच प्रकारचे शिकलेले आहे. सिनियर कॉलेजला जे आहे मुलं सेट नेट PhD धारक लोक 15-15 वर्षापासून खाली बसलेले आहे. त्यांना जागा दिसते पण जागा भरण्याची परमिशन नाही. त्याच्यामध्ये काही काही मुलं तर त्याच्यापेक्षाही क्वालिफाईड आहे. PhD सेट नेट असून त्यांचे पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहे. आणि ते 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 मुलं 10 वर्षापासून 15 वर्षापासून खालीच आहे. तुमच्या टीचरच्या ज्या जागा या भरलेल्या नाही आहे. तुम्ही BEd DEd झालेले मुलं हे खालीच आहे. सर्वच्या सर्व याचा जो विपरीत परिणाम झालेला आहे तो शिक्षणावर झालेला आहे. लोक शिक्षण शिकण्याला तयार नाही आहे. कारण शिक्षण शिकून आपल्याला नोकरीत जर लागणार जर नसेल तर ते शिक्षण कोणत्या कामाचं? शिक्षणाचे म्हणजे नोकरीच्या जर जागा जर नसेल तर ती एखादी गोष्ट मान्य होऊ शकते. पण जागा असून सुद्धा जर सरकार जर भरत जर नसेल तर त्यासाठी सरकारला धडा शिवाय पर्याय नाही असा लोकांचा समज झालेला आहे. कारण लोकांनी एक गोष्ट ओळखलेली आहे की जोपर्यंत म्हणजे लोकांनी ही गोष्ट ओळखलेली आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा तात्पुरत्या स्वरूपाच्या जागा भरण्याचं सौजन्य सरकार दाखवतात आणि नंतर त्या जागा बंद होतात. म्हणजे आता इलेक्शन आहे विधानसभेचं तर पोलीस भरती करायची तात्पुरत्या स्वरूपाची, नंतर पोलीस भरती बंद करून टाकायची, आचारसंहितेचं माध्यम दाखवायचं. पण कंटिन्यू जे लोकांचे जे मुलं आहे हे घरी बसलेले आहे. त्याच्यामुळं लोकांना ते एक मोठ्या स्वरूपाचं वजन वाटते. म्हणून सरकार जे आहे हे आपल्या मुलांना नोकरी देत नाही असा लोकांचा दृढ समज झालेला आहे. नोकरी महत्त्वाची की 1500 रुपये महत्त्वाचे? नोकरी महत्त्वाची की 3 सिलेंडर महत्त्वाचे? हा लोकांना महत्त्वाचा प्रश्न वाटतो. म्हणून लोकांना असं वाटते की आपले मुलं शिकून, कारण त्यांना रोजगारापेक्षा नोकरीचं महत्त्व आहे. कारण रोजगार तर त्यांच्या शेतामध्येही आहे. अजूनही तुम्ही कोणत्याही खेड्यामध्ये जर गेले तर तिथं मजूर भेटत नाही आहे. कोणताही मोलाला ते 200 रुपये रोज देण्याचा प्रयत्न म्हणजे देतात. 7-8 हजार रुपये तो त्याच्या गावामध्येच कमावू शकते. लोकांना जी अपेक्षा आहे रोजगाराची ही नोकरीकडून अपेक्षा आहे. त्याला फक्त रोजगार म्हणजे रोजगार नाही पाहिजे, कारण त्याचं शिक्षण तशा पद्धतीचं झालेलं आहे. तुमच्या जागा रिक्त दिसतात. प्रत्येक माणसानं आपल्या गावातल्या शाळेचा प्रत्येक जर जागा रिक्तचा जो आलेख जर पाहिला तर तो दरवर्षी वाढत चाललेला आहे. कारण 2014 नंतर कोणत्या स्वरूपाच्या रिक्त जागा ह्या सरकारनं भरलेल्या नाही आहे. सरकार परीक्षा घेते 2-2, 3-3 वर्ष रिझल्ट लावत नाही. सरकार परीक्षा घेते तर कशा पद्धतीने घेते? इलेक्शनच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या परीक्षा घेते. त्याच्यानंतर प्रत्येक परीक्षेची जी फीज आहे 1000 रुपये आहे. त्याच्यामुळे हे सर्वचे सर्व यक्ष प्रश्न आहे लोकांच्या समोरचे. आणि एवढं करून सुद्धा मोठ्या स्वरूपाचं जे आहे मोठ्या स्वरूपाचे पेपर फुटी मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि पेपर फूट झाल्यानंतर मग विद्यार्थ्याचे पैसे जातात आणि पेपर फूट परीक्षा स्थगित होते. मग त्याची भरपाई कोण करणार? हे सर्वचे प्रश्न आहे. सरकारचं दायित्व आहे, सरकारची जबाबदारी आहे. सरकारनं त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. आणि लोकांना असं वाटते की आम्ही घरचे श्रीमंत नाही, मग तो मजूर असो की शेतकरी असो. मजूर आणि शेतकरी याच्यामध्ये आता कोणत्या स्वरूपाचा फरक राहिलेला नाही. दोघांच्याही मुलांना नोकरीची आवश्यकता आहे. म्हणून ते मुलांना असं म्हणतात की आमचं जे आयुष्य आहे कष्टामध्ये गेलं, तुझं आयुष्य तू नोकरीवर जर लागला तर तुझं आयुष्य सुखात जाईल. म्हणून लोकांना नोकरीचं महत्त्व आहे. ते म्हणतात आम्ही जर श्रीमंत जर असतो, आमच्याकडे तर मोठ्या प्रमाणामध्ये जर शेती जर असते तर आम्ही कशासाठी नोकरी केली असती? तात्पुरत्या स्वरूपाची आमच्याजवळ शेती आहे म्हणून आम्ही शेतकरी झालो असा त्याचा अर्थ होत नाही. लोकांना नोकरीची आवश्यकता आहे. अर्थसंकल्पामध्ये असे दीर्घकालीन उपाय दिलेलेच नाही. म्हणून लोक फक्त आश्वासनाची खैरात म्हणून त्या अर्थसंकल्पाकडे पाहत आहे. आणि लोकांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे की ह्या ज्या खैराती आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातूनच करण्यात आलेल्या आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हे सरकार आपल्याला एक प्रकारची लालूच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यामुळं अर्थसंकल्पांना लोक प्रतिसाद देणार की नाही देणार हे निवडणुकीनंतर लोकांना समजेल. पण लोक प्रतिसाद कोणत्या स्वरूपाची त्याला दाद देणार नाही अर्थसंकल्पाला. लोकांना हा प्रश्न पण महत्त्वाचा वाटतो. जेव्हा त्यांची मुलं शाळा सोडून आपले दिवस रात्र पाणी भरण्यासाठी एकत्रित घरी राहतात, त्यांचा अभ्यास होत नाही, अजूनही गावापर्यंत टँकर पोहोचलेला नाही. या अशा बेसिक ज्या दीर्घकालीन स्वरूपाच्या ज्या योजना आहे ना या लोकांपर्यंत पोहोचवणार, लोकांना पाणी उपलब्ध करून द्या ना.
पाणी उपलब्ध करण्यासाठी जे जे उपाययोजना येईल ते द्या. लोकांना 3 सिलेंडरचं महत्त्व नाही आहे, त्यांना याचं महत्त्व आहे की माझ्या मुलाचा उद्या पेपर आहे आणि माझा मुलगा आज रात्रभर पाण्यासाठी जागरण करतो आहे. हे लोकांना ही गोष्ट खेदजनक वाटते. लोकांचे हे प्रश्न आहे. लोकांना 3 सिलेंडरचं महत्त्व वाटत नाही, लोकांना पैशाचं महत्त्व वाटत नाही. लोकांचं दुःख ते आहे की माझा मुलगा रात्रदिवस पाण्यासाठी कष्ट करतो आहे, त्याचा अभ्यास होत नाही आहे. लोकांना या गोष्टीचं शल्य पोचते. लोकांना ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या वाटतात की जेव्हा एखाद्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलो असताना त्याला इलाज त्या ठिकाणी मिळत नाही, इथं डॉक्टरांचा स्टाफ नसते, इथं त्यांना रक्तासाठी तारांबळ त्याची उडत असते, त्याला त्या ठिकाणी औषधी स्वतः आणायच्या असतात. अशा दीर्घकालीन स्वरूपाच्या सूचना ज्या आहे, योजना ज्या आहे, या लोकांपर्यंत पोहोचत नाही. या योजना ज्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या स्वरूपाच्या नाही, दीर्घकालीन. सरकार त्याच्यावर विचारही करण्यासाठी तयार नाही. लोकांना आपण फक्त या पैशाच्या माध्यमातून इलेक्शन जिंकायचं आहे हेच नेहमी त्या अर्थसंकल्पाकडे पाहिल्यानंतर वाटते. म्हणून लोकांना मग त्या लोकांच्या घरचा पेशंट जर दवाखान्यामध्ये असला आणि त्याला जर रक्त मिळालं नाही, त्या ठिकाणी जर स्टाफ जर नसला, कारण कोणत्याच सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची नोकर भरती केल्या नसल्या कारणानं त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचे जे नोकर वर्ग आहे याचा तुटवडा आहे. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी सेवा देऊ शकत नाही. याचं शल्य ज्याच्या घरचा माणूस आजारी पडला त्या व्यक्तीला भासत असते, त्याला याचं शल्य पण वाटत असते की जेव्हा त्याला मोफत औषध सांगितले जाते आणि नंतर तो त्याच्या पैशानं औषध विकत आणतो, तेव्हा त्याला ती गोष्ट जेव्हा त्याच्या नजरेसमोर येते तेव्हा तो कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही. सिलेंडरचा विचार करणार नाही, लाडक्या बहिणीचा विचार करणार नाही, त्या लखपती दिदीचा विचार करणार, असा कोणत्या स्वरूपाचा तो विचार करणार नाही. त्याला फक्त एकच गोष्ट आठवणार की मला किती त्रास झाला, हे सरकार कोणाचं आहे. सरकारने दीर्घकालीन स्वरूपाच्या योजना करायला पाहिजे ना. आपले मुख्यमंत्री काय करतात, तर मुख्यमंत्री विरोधी पक्षांना जशी टीका केली तशा स्वरूपाची टीका करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही टीका नका करू ना, तुम्ही तुमच्या कृतीच्या माध्यमातून त्यांना जेरीस आणा ना. तुम्ही सत्ताधारी पक्ष आहे ना, तुम्ही सत्ताधाऱ्यांना तुम्ही प्रत्येक गोष्टी टीका केलीच पाहिजे असं कंपल्सरी स्वरूपाचं नाही आहे. तुम्ही प्रत्येक शब्द तुम्ही जरी हातचलाकी करत असले, मीडियासमोर जरी बोलत असले ना, तरी लोकांचं तुमच्या प्रत्येकाची नजर आहे. तुम्ही कशा पद्धतीनं बोलता, काय पद्धतीनं बोलता, कशा स्वरूपाचे तुम्ही आश्वासनं देतात, ही योजना तुम्ही कुठून उचलली, असं लोकांना मोठ्या स्वरूपाच्या लोकांजवळ एक जतन करून स्टोरेज ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना एवढं माहीत असते की हे सरकार जे आहे ना, लोकांना भुलतापा घालतात. तुम्ही बोलण्यामध्ये माहीर आहे, तुमचे जे सवंगडी आहे हे बोलण्यामध्ये माहीर आहे, तुम्ही प्रवक्ते तशाच पद्धतीनं तयार केलेले आहे आणि प्रत्येकाचं उत्तर तशाच स्वरूपाचं आहे की तुमच्या काळामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते. तुम्ही अगोदरचा काळ सांगता, अगोदरचा काळ नका सांगू ना तुम्ही, कारण अगोदरचा काळ खराब होता म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. प्रत्येकच गोष्टीला प्रत्येकच प्रवक्ता कोणत्याही चॅनलमध्ये गेल्यानंतर तो त्याच गोष्टीवर येते अंतिमतः की तुमच्या काळामध्ये असं होतं, आमच्या काळामध्ये कमी आहे. ॲक्सिडेंटचं प्रमाण तुमच्या काळामध्ये अधिक होतं, ड्रग्स तुमच्या काळामध्ये अधिक सापडले. त्यांनी समोरचे कोणतेही स्वरूपाचे प्रश्न विचारले, भ्रष्टाचाराचं जर विचारलं, तुमच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला होता. लोकांना हे उत्तर नाही पटत, लोकांना ही हातचलाकी वाटते. तुम्ही समर्पक उदाहरण द्या ना, समर्पक जे उत्तर द्या ना तुम्ही, त्या पद्धतीने जे पाहिजे ते. अजूनही तुम्ही पराभवाचं जे कारण आहे हे पराभवाचं कारण स्वीकारलेलंच नाही. तुम्ही त्या खोटे नॅरेटिव्ह आहे ना, ते राज्यघटना बदलवण्याचं जे नॅरेटिव्ह आहे याच्या खाली म्हणजे याच्याच मागं तुम्ही लपत आहे. ते अनेक कारणापैकी राज्यघटना बदलवण्याचं 405 जो संख्या होती ती एक कारण आहे. इतर कारण भरपूर आहे ना त्याच्या मागं. ते इतर कारण तुम्ही नाकारू शकत नाही, परंतु ते इतर जे कारण आहे ते इतर कारण तुम्ही डोळे झाक करत आहे. फक्त नॅरेटिव्हचंच कारण समोर दाखवत आहे, पण त्याला हे कारण देखील जबाबदार आहे की जे तुम्ही करत आहात ते सर्व जे आहे लोकांना कोणत्या स्वरूपाचं पसंत आलेलं नाही. कारण लोकांनी अगोदरचा काळ पाहिलेला आहे. अगोदरच्या काळामध्ये कशा त्या मोठ्या स्वरूपाचे कामं होत होते, कशा स्वरूपाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत होत्या, शेतकऱ्याची मदत कशा पद्धतीनं पोहोचत होती. इथं तशा स्वरूपाचं नाही आहे ना. इथं तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन काम करावं लागते, तो 100 रुपये घेते फॉर्म भरण्याचा, 1 रुपयाचा विमा जरी असला तरी. अशा कितीतरी तक्रारी आहे ना. तिथं तुमचं ते पुणे जे आहे हे ड्रग्सचं माहेरघर होत चाललेलं आहे, ते शिक्षणाचं माहेरघर होतं. आणि मग पुन्हा तो शब्द अधिवेशनामध्ये
देवेंद्र फडणवीस साहेब उच्चारतात की पुण्याची बदनामी करत आहे, हा जो शब्द आहे मेघा कुलकर्णीनं यांनी वापरलेला होता, ज्या राज्यसभेच्या सदस्य आहे त्यांनी, पुण्याची बदनामी करतात. जे वास्तव आहे ते वास्तव आहे. आणि मग तुम्हाला निवडणुकीच्या समोर कारवाई करायची आहे तर तुम्ही फक्त हॉटेल जे आहे हे मीडियाच्या समोर पाडण्याचा प्रयत्न करतात. ते हॉटेल पाडल्यानंतर तिथलं जो ड्रग्सचा कारखाना आहे बंद होणार आहे काय? मुलींवर मोठ्या स्वरूपाचे जे आहे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे हल्ले होतात, तिथली जे सिक्युरिटी आहे धोक्यात आलेली आहे. ह्या सर्व प्रश्नांची जे उत्तर आहे ना, हे सर्व प्रश्नांचे उत्तर लोक शोधण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपण मीडियासमोर अशा पद्धतीनं बोललेलो आहोत किंवा अशा पद्धतीनं बोलतो, विरोधकांना बोलू देत नाही, तुम्हाला शब्द लवकर सुचतात, तुमचं हातचलाकी त्या पद्धतीची असते, तुम्ही मीडियासमोर जाताना विचारपूर्वक जाता, अगोदरच्या दिवशी तयारी जरी करत असली ना, पण लोक जे ग्राउंडवरचे आहे हे लोक ग्राउंडवरचे त्याच्यापेक्षाही जास्त स्वरूपाचा विचार करतात. म्हणूनच मग ते तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे जरी आश्वासन दिले तरी लोकसभेला जसे लोक जे आहे या आश्वासनाला बळी पडले नाही, तसेच विधानसभेला देखील लोक बळी पडणार नाही. कारण लोक जे आहे फार बदललेले आहे. 10 वर्षाच्या अगोदरचे लोक आणि आताचे लोक मोठ्या स्वरूपाचे या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा फरक लोकांना जाणवत आहे. म्हणून लोकांचे जे आहे ना, लोकांची जे टेंडन्सी आहे, लोकांची टेंडन्सी मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहे. लोक असं म्हणतात की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काही कालखंडानंतरच लोकांना त्या मोठ्या स्वरूपाच्या कोरोनाच्या साथीला सामोरे जावं लागलं. आणि अशाही परिस्थितीमध्ये पूर्णचा पूर्ण जो कालखंड आहे 2.5 वर्षाचा हा कोरोनाच्या साथीमध्ये गेला असताना देखील त्यांनी 5 मुख्यमंत्र्यांमध्ये नाव कमावलेलं आहे. जे टॉपमोस्ट मुख्यमंत्री होते तेव्हा केंद्रामध्ये तर तुमचं सरकार होतं. मग त्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त कोरोनाची जी हाताळणी आहे ती हाताळणी चांगली कोणत्या पद्धतीनं केली तर ते उद्धव ठाकरे साहेबांनी केली. पण 2.5 वर्षानंतर जे सरकार बंड झालं आणि जे सरकार बदललं, हे सरकार कोणत्या पद्धतीनं बदललं हे लोकांना सर्वांना माहीतच आहे. पण हे जे सरकार आहे यानं या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणतं ठोस स्वरूपाचं काम केलं, यांनी शाबासकी कुठं मिळवली हे लोकांना अद्यापपर्यंत सांगता येत नाही. उद्धव ठाकरेबद्दल लोक सांगू शकतात, उद्धव ठाकरेबद्दल सांगू शकते की कोरोनाची चांगली साथ हाताळली. उत्तर प्रदेश सारखे जे प्रेत आहे हे गंगा नदीच्या काठावर तरंगले नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं कोविड हाताळला हे त्यांचं श्रेय आहे. पण त्याच्या 2.5 वर्षानंतर निव्वळ बंड ईडी कारवाई हेच लोकांच्या लक्षात राहते. लोक म्हणतात या सरकारचं कोणतंही काम आम्ही सांगू शकत नाही, कारण ईडी, CBI, धाडसत्र, त्याच्यानंतर मीडिया, एकमेकांना बोलणे, मेळावे याच्यामध्येच मोठ्या स्वरूपाचा जो म्हणजे प्रशासन जे आहे हे कामी आलेलं आहे. लोकांचे जे मूळ प्रश्न आहे, मूळ प्रश्न हे बाजूनच सारलेले आहे. त्याच्यामुळं लोक जे आहे मूळ प्रश्नाला मोठ्या स्वरूपाचं महत्त्व देतात. या सरकारला लोकांची मानसिकता ओळखता आलेली नाही आणि त्याच्यामुळं हे जे नॅरेटिव्ह जे आहे हे नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह आहे. लोकांचे जे मूळ प्रश्न आहे ते तुम्ही लक्षात घ्या, तशा स्वरूपाचे कामं करा. लोक तुम्हाला निवडून देतील ना पुन्हा. जसं काँग्रेस सरकारला शेवटपर्यंत लोकांनी साथ दिली आणि जेव्हा काँग्रेसनं कामं केली नाही किंवा काँग्रेसचे तशा पद्धतीनं लोकांना काम पटलं नाही तेव्हा काँग्रेसला जेव्हा सत्तेच्या बाहेर केलं तसंच तुम्हाला पण सत्तेच्या बाहेर करतील ना. पण पैसे वाचवायचे आहे, आम्ही नोकरभरती करणार नाही, दीर्घकालीन स्वरूपाच्या योजना आम्ही करणार नाही, हे लोकांना चालणार नाही. लोक असं म्हणतात की राष्ट्राची जे मालमत्ता आहे हे लोकांच्या कामी आली पाहिजे आणि जोपर्यंत राष्ट्राची मालमत्ता लोकांच्या कामी येणार नाही तोपर्यंत हे सर्वचे सर्व जे आहे हे राजकारणी जे आहे हे राष्ट्राचा पैसा वापरतात स्वतःसाठी. एक कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा आहे, स्वतःच्यासाठी आमदार खासदारासाठी जुनी पेन्शन योजना आणि जे नोकरवर्ग देशासाठी राबतात त्यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना. मग सर्वची सर्वच पेन्शन योजना बंद करा, सर्वांसाठी एक तर नवीन पेन्शन योजना सुरू करा, आमदार खासदारापासून तर नोकरवर्गापर्यंत. नाही तर मग सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करा, एक जुनी पण किंवा नवी पण सगळ्यांसाठी एकच पेन्शन योजना असावी. परंतु हे राजकारणी लोक काय करतात, हे जनतेचा पैसा जनतेला देण्यासाठी तयार नाही, नोकरदारांचा जो हक्क आहे नोकरदारांना देण्यासाठी तयार नाही. यांनी फक्त राष्ट्राचा पैसा वापरण्यासाठी पाहिजे असते, निवडणुकीचा खर्च त्याच्यातून भागवायचा असते. आणि हे जे सर्वच्या सर्व योजना आहे कोणत्या टाकाऊ स्वरूपाच्या योजना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांपर्यंत
ते पोचवण्याचा प्रयत्न करतात. ज्याला कोणत्या स्वरूपाचं आयुष्य नसते, त्याच्यामधून कोणत्या स्वरूपाचा लोकांचा फायदा होणार नसते. त्याच्यामुळं हे सर्वचे सर्व जे आहे हे लोक कोणत्या स्वरूपाचं मानावयास तयार नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांनी मोठ्या स्वरूपाचा अभ्यास केला आणि सर्व लोकांकडे तोच चर्चा चालू आहे की हे जे सर्व जे उपाय आहे हे अल्पकालीन स्वरूपाचे उपाय आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात तुकारामाच्या अभंगापासून केली, परंतु तुकाराम फक्त तेवढेच नव्हते. तुकाराम खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या सगळ्याच विषयावर अभंग आहे आणि त्या सर्व अभंगाचा जर अर्थमंत्र्यांनी जर अभ्यास जर केला आणि त्या अभ्यासातून त्यांना सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळू शकते. आलं काय लक्षात? चालण्याचे बळं तुकारामाच्या अभंगातून त्यांना मोठ्या स्वरूपाचं आणि विचारांची कळ देखील त्यांना मिळू शकते. या तुकारामाच्या अभंगातून त्यांनी त्या दिवशी बजेट जेव्हा सादर केला तेव्हा त्यांनी तुकारामाच्या अभंगाचा मोठ्या स्वरूपामध्ये अभंग त्या ठिकाणी म्हटला सुरुवातीलाच, उदंड जाहले म्हणून. आणि उदंड जाहले असं जर असेल तर तुकारामाचा अभ्यास करणं अतिशय अर्थमंत्र्यांना आवश्यक आहे. त्यांच्या लोकांच्या कल्याणाची सकारात्मक ऊर्जा त्यांना तुकारामाच्या अभंगातून मिळू शकते. कारण तुकारामाचे अभंग हे सर्वच विषयावर आहे आणि त्याच्यामध्ये जनकल्याणाच्या भावना देखील व्यक्त झालेल्या आहे. त्या जनकल्याणाच्या भावनांचा अभ्यास करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी, या राष्ट्रांचं भलं करण्यासाठी आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व त्या तुकारामाच्या अभंगातून एक तयार होईल, अशीच आपण सर्व मिळून अपेक्षा करूया. पुनश्च एकदा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.